अध्यक्ष महोदय, आपत्कालीन चर्चेवरती मी चर्चा करतो अशी आहे की जे आमचे दीपक केसरकर साहेब, भास्करराव जाधव, शेखरजी निकम, श्रीमती मनीषाताई चौधरी, अरुण खान, सिद्धार्थ खरात, अशोक पाटील या मंडळींनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता। तुम्ही नव्हता। चालू वर्षी वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेला आंबा व काजू पिकात खूप कमी प्रमाणात फळधारणा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याबाबत तक्रारी आल्या आहेत। हे खरं आहे। याविषयी दोन्ही सभागृहातील सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधी व अन्य आयुधांच्या मार्फत हा मुद्दा उपस्थित केला होता। या अनुषंगाने दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 17 मार्च 2026 रोजी बैठक घेऊन त्यांची मते विचारात घेण्यात आलेली आहेत। नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागविला असून सकृतदर्शनी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे। कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या मध्ये आंबा पिकाखाली 1,24,571 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे। आंबा या फळ पिकासाठी एकूण 302 महसूल मंडळ अधिसूचित असून 35,580 हेक्टर क्षेत्रावर 80,418 शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा पिकाचा विमा उतरवला आहे। आंबा फळ पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान व जास्त तापमान हे ट्रिगर हिट झाले आहेत। त्यासाठी कोकणातील साधारण 155 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे। नुकसान भरपाई दर कमी तापमानासाठी ₹6,071 तर जास्तीत जास्त ₹34,000 प्रति हेक्टरी असे आहे। जास्त तापमानासाठी कमीत कमी ₹17,121 तर जास्तीत जास्त ₹68,000 प्रति हेक्टर आहे। अवेळी पाऊस, गारपीट, वेगाचा वारा पासून नुकसान घटकासाठी आंब्याला 15 मे पर्यंत विमा संरक्षण कालावधी आहे। आंब्यासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम ₹2,27,000 प्रति हेक्टर असून यासाठी शासनामार्फत कमीत कमी ₹44,200 ते जास्तीत जास्त ₹82,845 प्रति हेक्टरी विमा अनुदान देण्यात येते। कोकणात काजू पिकाखाली 1,75,140 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे। काजूसाठी एकूण 198 महसूल मंडळ अधिसूचित असून त्यात 7,880 हेक्टर क्षेत्राचा 15,769 शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेअंतर्गत फळपीक विमा उतरवला आहे। काजू पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान हा ट्रिगर हिट झाले असून त्यासाठी कोकणातील साधारण 150 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे। कमी तापमानासाठी कमीत कमी ₹16,800 तर जास्तीत जास्त ₹42,000 प्रति हेक्टर इतकी नुकसान भरपाई देण्यात येते। काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ₹1,60,000 असून त्यासाठी शासनामार्फत कमीत कमी ₹16,000 ते जास्तीत जास्त ₹44,000 प्रति हेक्टर विमा हप्ता अनुदान देण्यात येते। काजू पिकाचा विमा संरक्षण कालावधी 28 फेब्रुवारी 2026 अखेर संपला आहे। कोकणातील आंबा व काजू फळ पिकाच्या नुकसानीपोटी फळपीक विमा न उतरवलेला परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची शासनाची भूमिका आहे। त्याकरता शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत। नुकसानीचा नेमका तपशील समोर आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करण्यात येईल आणि यासाठी मध्ये मुख्यमंत्री आणि सर्व आमचे कोकणातले आमदार आणि आम्ही सगळ्या मंडळींनी मीटिंग होऊन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। कदाचित उद्यापर्यंत ते आश्वासित करतील की काय आंबे आणि या काजू फळधारकांना काय मदत करायची आणि त्यासाठी आजचा महासभा